नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण झटपट 10 मिनिटात बनणारी क्रीमी मलईदार रवाळ अशी घट्ट अशी बासुंदी रेसिपी पाहणार आहोत. तीही 10 मिनिटात तयार होते. हो, अगदी मोजून 10 मिनिटात कोणत्याही प्रकारचा खवा, कॉर्नफ्लावर किंवा मिल्क पावडर न वापरता एक सिक्रेट पदार्थ वापरून ही मी बासुंदी बनवलेली आहे. 10 मिनिटात झटपट. आणि हा सिक्रेट पदार्थ आपल्या किचनमध्ये 99% असतोच. तोच वापरून ही क्रीमी मलईदार आणि झटपट होणारी बासुंदी बनवली आहे. वेळ न दवडता आपण रेसिपीकडे वळूयात. पण तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. ही फुल क्रीमी रवाळ अशी झटपट होणारी बासुंदी बनवण्यासाठी आपण इथे अर्धा लिटर फुल क्रीम दूध घेतलेलं आहे. फुल फॅट किंवा फुल क्रीम. हे दूध एखाद्या पसरट खोलगट भांड्यातच घ्यायचं, जेणेकरून दूध तापवताना ते उतू जाणार नाही. आता आपण गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची आहे, हाय ठेवायची नाही. यामुळेही जर हाय राहिली तर आपले दूध उतू जाऊ शकतं. यासाठी आता याला साय चढायला लागलेली आहे दुधाला. आपण क्रीमी आणि रवाळ बासुंदी बनवण्यासाठी ती पण 10 मिनिटांमध्ये एक सिक्रेट पदार्थ घालणार आहे. तो म्हणजे काजू. इथे आपण अर्धा लिटर दुधासाठी 50 ग्राम काजू घेतलेले आहेत. काजूचे तुकडे शक्यतो घ्यायचे. तुमच्याकडे अख्खे काजू असतील तर त्याचे असे तुकडे करून घ्या. इथे आपण कुठल्याही प्रकारचं कॉर्नफ्लावर किंवा खवा किंवा मिल्क पावडर वापरणार नाही, तर फक्त काजू वापरून आपण रवाळ आणि क्रीमी अशी बासुंदी बनवणार आहोत. आता ही मिक्सरमध्ये घालून आपण याची पूड करून घ्यायची आहे. थोडीशी जाडसर राहिली तर काही हरकत नाही, कारण आपल्याला बासुंदी रवाळच बनवायची आहे. त्यामुळं पूड फार पावडर करायची गरज नाही. हे पहा, इथे मी पूड करून घेतलेली आहे काजूची. आता याच्यामध्ये आपण काय करायचं आहे, आणखी आपल्या दुधात ती व्यवस्थित मिक्स व्हावी म्हणून आपण हे जे दूध तापवायला ठेवले त्यातले एक 3 ते 4 चमचे दूध याच्यात घालून परत एकदा मिक्सर मला फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून व्यवस्थित ती आपल्या दुधामध्ये मिक्स होईल. हे पहा, मी या ठिकाणी दूध आणि काजू पावडर परत एकदा मिक्सरला फिरवली, त्यामुळे ती एकदम व्यवस्थित मिक्स झालेली आहे, एकजीव झालेली आहे. आता आपल्या दुधालाही साय चांगली चढलेली आहे. या दुधात आपण आता 1 ते 2 चमचे चारोळे घालणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला कलर येण्यासाठी, बासुंदीला छान कलर येण्यासाठी आणि स्वादही छान येण्यासाठी मी इथे 7 ते 8 केसर काड्या घातलेल्या आहेत. थोड्या चुरून घातल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला त्या थोड्याशा जास्त दिसत असतील, पण याच्यामुळे कलरही छान येतो आणि स्वादही छान येतो. केसर दूध शिजवतानाच घातल्यामुळे पहा काय सुंदर असा कलर येत चाललेला आहे आपल्या बासुंदीला. आणि पॅनच्या कडेला जी दुधाची साय तयार होते ती सुद्धा खरडून आपण याच्या दुधामध्ये मिक्स करायची आहे, ज्याच्यामुळे आणखी मलईदार आपली बासुंदी तयार होईल. आता आपण जी काजू पेस्ट बनवली आहे ती याच्यामध्ये आपण आता घालायची आहे. हे पहा, अगदी स्मूथ अशी पेस्ट तयार झाली, ती घालत आहे. त्याचबरोबर मिक्सरच्या भांड्यात जी थोडीफार पेस्ट राहिली ती काढून घेण्यासाठी आपण यातलं दूध या भांड्यात घालून व्यवस्थित मिक्स करून मग परत हे दूध आपल्या पॅनमध्ये घालायचं आहे, म्हणजे सर्व प्रकारे आपली पूर्णपणे पेस्ट वापरली जाईल. या पद्धतीने काजूची पेस्ट घातल्यानंतर फक्त 1 मिनिट आपल्याला ही बासुंदी बॉईल करायची आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण साखर घालणार आहोत. 1 मिनिटानंतर पहा, बासुंदीला छान असा रवाळ क्रीमीनेस येत चाललेला आहे. साईडला ही जी साय चढलेली आहे याच्यावरून आपल्याला लक्षात येत असेल. आता याच्यामध्ये मी साखर घालतीये. मी 4 मोठे चमचे साखर याच्यात घालत आहे. तुम्हाला जर बासुंदी आणखी गोड हवी असेल तर तुम्ही 1 चमचा वाढवू शकता, किंवा तुम्ही थोडीशी कमी साखर खात असाल तर 1 चमचा कमी करू शकता. आता आपण साखर विरघळे इतपतच आपली ही बासुंदी बॉईल करायची आहे. आपोआप ती क्रीमी होत राहते. जशी जशी थंड होत जाईल तशी ती घट्ट, मलईदार, क्रीमी आणि काजूच्या पेस्टमुळे रवाळ होत जाते. हे पहा, साईडला जी साय येते ती मी याच्यामध्ये मिक्स करते. साखर पूर्णपणे विरघळली आहे. याच्यात आता आपण 1 चमचा वेलची पूड घालूयात. वेलची पूड व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि साईडला जी साय त्यातली ती सुद्धा खरडून घेऊयात. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकताय बासुंदीला घट्टपणा येत चाललाय. त्या चमच्याला लागलेल्या क्रीमवरून तुम्हाला लक्षातच येत असेल. आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि बासुंदी अशीच गॅसवर ठेवायची आहे, जेणेकरून ती हळूहळू घट्ट होत जाईल. जशी जशी ती थंड होईल तशी ती घट्ट मलईदार होत जाईल. एक 5 मिनिटाने मी पाहते बासुंदी आणखीनच घट्ट होत चाललेली आहे. हे पहा, रवाळ, मलईदार आणि तितकीच घट्टपणा तिला येत चाललेला आहे.
इथे मी एका बाउलमध्ये बासुंदी काढलेली आहे आणि आता ती पूर्णपणे थंड झाली आहे. तुम्ही पाहू शकता अगदी मलईदार, घट्ट, रवाळ अशी क्रीमी बासुंदी तयार झालेली आहे. फक्त काजू पावडर वापरून, कुठलेही मिल्क पावडर, कॉर्नफ्लावर किंवा खवा वापरलेला नाही, तर फक्त एक काजू पावडर वापरून आपण अशी ही घट्ट, मलईदार, रवाळ, क्रीमी गुढीपाडवा स्पेशल बासुंदी झटपट अशी 10 मिनिटात, मोजून 10 मिनिटात बनवलेली आहे. तुम्हीही या गुढीपाडव्याला अशीच झटपट होणारी क्रीमी मलईदार बासुंदी आणि पुरीचा बेत बनवा. घरातल्यांना नक्कीच आवडेल आणि तुमचाही वेळ वाचेल. या पद्धतीने केलेली ही बासुंदी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा, अगदी निःशुल्क आहे. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.